सरकारला धमकी, मुख्यमंत्र्यांना धमकी आणि हा असा माणूस धमकी देत असताना ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये जो पक्ष सामील झाला आहे, फडणवीस साहेबांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये खीर ओरपण्याचं काम करतायत, त्या अजितदादा पवारांचे आमदार याच जरांगे नावाच्या माणसाला रसद पुरवत आहेत, त्यांचे बॅनर लावत आहेत, जाहीर पाठिंबा देत आहेत, जाहीर सभामध्ये सहभागी होत आहेत आणि तोच माणूस मुख्यमंत्र्यांना आईमाईवरून शिवी देतो आहे। मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रातल्या टोटल 12-13 करोड जनतेचा हा अपमान आहे। आम्ही भाजपचे नाही आहोत, आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत, लोकमताचा आदर करणारी माणसं आहोत। जनतेनं लोकनियुक्त मुख्यमंत्र्यावर जर असे शिवराळ भाषामध्ये जर कोणी शब्दप्रयोग करत असेल आणि त्याला पाठिंबा सत्तेतलीच माणसं देत असतील, आम्हाला हे कळलेलं नाही। तुम्ही आताच बोलले की अजित पवारांचं समर्थन आहे, शरद पवारांचं पवार कुटुंबियाचं समर्थन आहे, त्यांच्याकडनं रस्ते पुरवलं जातं। निश्चित बजरंग सोनवणे काल सर्व रॅलीमध्ये मिटिंगामध्ये सहभागी झालेत। मग बजरंग सोनवणे जास्त मदत करतायत का सोळंकी जास्त मदत करतायत का पंडित जास्त मदत करतायत? त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली। विचारानं ते एक आहेत, आचारानं एक आहेत, परत त्यांचा मालक एक आहे आणि मालकांमध्ये परत एक आहे। जरांगेंना म्हणजे तुम्ही म्हणाले की अजित पवार या व्यतिरिक्त सत्तेतल्या आणखी कोणत्या लोकांची त्यांचं समर्थन आहे का? अहो, खूप लोकांचं समर्थन आहे आणि सगळ्यांचा एकच अजेंडा आहे, देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं। जाऊ द्या, ते देवेंद्र फडणवीसांना आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला ते टार्गेट करतायत। आमचं म्हणणं असं आहे की सत्तेमधून बाहेर पडावं ना अजितदादा पवारांनी।